गुरुदेव दत्त. जय सच्चिदानंद, जय सच्चिदानंद, जय सच्चिदानंद. गुरुदेव दत्त. आपण ज्या जागृत निर्माणाकडे पाहतो ते खऱ्या अर्थाने आपण जागृत आहोत का? आपण आध्यात्मिक सांगतो अनेक लोकांना, पण आपल्या जीवनातलं आध्यात्मिक काय? आपल्या स्वतःलाच मन किती आपण मनाला शिकवतो, तर आपल्या स्वतःलाच आपण काय शिकवलं पाहिजे हे शिकवणं खरं आध्यात्मिक आहे. आपण आध्यात्मिक शिकवतो म्हणजे काय, तर आपण स्वतःलाच शिकवलं पाहिजे. मी देवाचा करतो म्हणजे आध्यात्मिक नाही. जो त्याचा झाला तो कधीच त्याच्याकडे लोभ मोह माया काहीच नसते, अपेक्षा नसते. अपेक्षा राहीत असते ते खरं आध्यात्मिक. जिकडे अपेक्षा आहे ते आध्यात्मिक नाही. देवपूजासुद्धा नाही. का तर ज्या ठिकाणी कुठलीच अपेक्षा नाही, निस्वार्थीपणे असतं ते खरं आध्यात्मिक. म्हणून आपण कर्मबंध गुणवान शरीर, जगणे सुंदर व्यवहार, स्वधर्मनीती वाणीसार, भूता आधार. आपण आधार असतो. आधार तो आपला सगळ्यांचा तो आहे, पण आपण काय असलं पाहिजे खरं अर्थाने? आपण कर्मबंध गुणवान जीवन. माझं कर्म काय असलं पाहिजे? तो कुठल्या कर्माने केलं पाहिजे, कुठलं कर्म केलं पाहिजे? कर्मावाटेमध्ये माझा काय भाव, काय विचार आहे, काय चिंतन आहे ते असलं पाहिजे. कर्म करतो म्हणजे कपाळाला गंध भस्म लावतो म्हणजे कर्म नाही. त्या भस्मासारखं राहता आलं पाहिजे. मलासुद्धा एक दिवस या अजून मोह माया या जाळल्या पाहिजे, त्याचा भस्म लावला पाहिजे. कर्तव्य गुणवान शरीर, जगणे सुंदर व्यवहार, फार चांगलं जगता आलं पाहिजे. परमार्थामध्ये आपण परमार्थ करतो, भक्ती करतो, त्याच्यात जगता आलं पाहिजे आपल्याला. आणि जगून तसं जगून जीवनात चालता आलं पाहिजे. तो खरा परमार्थ आहे. आपण देवाची पूजा करतो हेच सांगत असतो, पण त्याच्यानंतर तुझ्या जीवनातली खरी पूजा का करत नाही? ती पूजा होणं उत्तम आहे. स्वधर्मनीती वाणीसार, आपली वाणी इतकी सुंदर पाहिजे, त्या वाणीमध्ये आपलं एक नाविन्य असलं पाहिजे. कोणाला गोड बोलून नाही, तर आपलं सुंदर जीवनालाही आधारस्तंभ असलं पाहिजे. माझं काही नाही आणि काही येणारे नाही हा विचार पक्का. तेव्हा भूता आधार, कोणाला जेवढं काही चांगलं करता येईल तेवढं करता आलं पाहिजे. हा करणं हाच खरा परमार्थ आहे. गुरुदेव दत्त. जय सच्चिदानंद, जय सच्चिदानंद.